आज सांगायची आहे ती जी गोष्ट आहे तिला आपल्याला म्हणायचं आहे की अं, पहिले तुम्हाला चॉच विथ इन्व्हेस्टमेंट सांगायचं होतं जे मी तुम्हाला सांगितलं बरोबर. पुन्हा मी तुम्हाला हे पण सांगितलं की हाय टाइम फ्रेम पीओआय असेल आणि मार्केट त्याला टॅप करून नंतर इन्व्हेस्टमेंट घेते तो चेंज ऑफ करेक्टर असतं हेही मी तुम्हाला सांगितलं. दोन एंट्री टाइप्स आपले कव्हर झाले, दोन प्रकारच्या एंट्रीज. चॉच प्लस इन्व्हेस्टमेंट मी तुम्हाला सांगितली. आता मला तुम्हाला सांगायचं आहे की चॉच विदाउट इन्व्हेस्टमेंट, चॉच विथ इन्व्हेस्टमेंट, चॉच प्लस इन्व्हेस्टमेंट मी तुम्हाला सांगितले. आता चॉच विदाउट इन्व्हेस्टमेंट मला तुम्हाला सांगायचं आहे. तो सगळ्यांनी त्याच्यावरती या. मागे प्रत्येकाकडे ते पॉइंट्स आहेत का चॉच विथ इन्व्हेस्टमेंट हे सगळ्यांचं क्लिअर आहे का? कारण ते क्लिअर असेल तर पुढच्या गोष्टी समजणार आहेत, अदरवाईज नाही समजणार. ते क्लिअर आहेत असं कोण आहे का? कारण मी युट्यूब वरती घेत होतो बरोबर, डाऊटचा एक सेशन पण मी विकेंडला घेतला होता. पण असं कोणी असू शकतं की ज्याचा तो पार्ट अजूनही राहिलाय. तर त्या केसमध्ये मला फक्त तुम्ही सांगा की कोण असं आहे ज्याला चॉच प्लस इन्व्हेस्टमेंट मॉड्यूल समजलं नाहीये किंवा रेकॉर्डिंगच नाही बघितली अजून. असं कोणी आहे का ज्यांनी चॉच प्लस इन्व्हेस्टमेंटचे रेकॉर्डिंगच नाही बघितले? असं कोणी आहे का? कोणीच नाहीये. सगळ्यांनी बघितलं. विचारू मी कोणाला पण रॅन्डमली. रेडी आहात का तुम्ही? रेडी आहात का तुम्ही जर मी विचारलं तर? रेडी पण नाहीये, डाऊट पण नाहीये, असं आहे का काही? तसं असेल तर मग माझा टाइम व्यर्थ चाललाय की काय असं मला प्रश्न आहे मग. मी सगळ्यांना आज माईक अलाउ केलाय, डायरेक्टली हँडरेज करा आणि बोला बिंदास्त. काय डाऊट आहे का तुम्हाला आतापर्यंत ज्या गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये? कोणीच बोलत नाहीये, चला मी जातो पुढे. तुम्हाला आठवतंय मी गुरुवारी माझ्या मते लास्ट लेक्चर घेतलं होतं किंवा शुक्रवारी घेतलं होतं, मला लास्ट लेक्चर कधी झालं आठवत नाहीये, गुरुवार की शुक्रवार. मी तुम्हाला सांगितलं होतं माझी एक बायची ऑर्डर आहे ह्या डिमांड झोनच्या जवळची, इथे या पॉइंटला. आणि त्या बायच्या ऑर्डरला मी क्लोज केले 23. इथे नाही सॉरी, इथे नाहीये ती. इथे नाहीये कारण हे 23:47 ला गेले. 23:47 ला मार्केट नाही गेलं मी बाय केल्यानंतर. एक मिनिट मला वार बघू द्या. शुक्रवार, हा इथे इथे ती बायची ऑर्डर. हा, या न्यूज नंतर नाही आपलं सेशन चालू होतं, राईट. शुक्रवारीच आपलं लास्ट लेक्चर झालं 3 मेला. 5 दिवसानंतर आज आपण भेटतो. शनिवारी एक सेशन मी घेतलं होतं, बट ते सेशन लाईव्ह सेशन नव्हतं. तो इथे मी जी बायची ऑर्डर तुम्हाला मी सांगितली होती, शुक्रवारी ट्रेड केलंय, शनिवारी सांगितलं का शुक्रवारी सांगितलं आय डोंट रिमेंबर. पण त्याचं टार्गेट मी कमीत कमी 23,10 ठेवलं होतं आणि ते हिट झालं. ते का हिट झालं आणि त्याच्यावरती मला फक्त एक ट्रेड वरती $1,000 भेटले. तर ते का भेटले त्याच्या मागचं कारण काय? तो ट्रेड आपण जस्ट अनालिसिस त्या दिवशी पण केला होता की तो बाय का केला पाहिजे वगैरे स्मॉल टाइम फ्रेम मध्ये सगळं. आता मी तुम्हाला तोच एक कन्सेप्ट सांगणार आहे. अगोदर मी डायग्राम काढतो, चॉच विथ इन्व्हेस्टमेंटची डायग्राम तुमच्या सगळ्यांकडे असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि आपली जी पुढची डायग्राम आहे एंट्री टाइप्स मधली, ती आहे चॉच विदाउट इन्व्हेस्टमेंट. तर लिहा एंट्री मॉड्यूल्स चॉच विदाउट आयडीएम असं लिहा. आयडीएम म्हणजे काय रे? इन्व्हेस्टमेंट. आयडीएम म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे, हे आहे ना प्रत्येकाला लक्षात? आयडीएम म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे. हा, तर तुम्ही इथं डायग्राम काढतो. अगोदर मी पण नाव टाकतो इथे त्याचे करून, जेणेकरून मी तुम्हाला इथे स्क्रीनशॉट पण सेंड करू शकतो. टॉच विदाउट आयडीएम अशी पण एंट्री असते, हो असते. तीच काय असते ते आपण आज बघणार आहे. टॉपिकचं नाव काय? एंट्री मॉड्यूल्स. एंट्रीचे प्रकार. एंट्री कसली एंट्री? ट्रेडमध्ये एंट्री कशी घ्यायची, कुठे घ्यायची, बरोबर सगळं शिकलो सर, पण माहितीच नाही ट्रेडमध्ये एंट्री कधी घ्यायची, एक्झिट कधी घ्यायची. तेच मी सांगतोय याच्यामध्ये. ठीक आहे, एंट्री मॉड्यूल्स. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये आपण चॉच विदाउट विदाउट आयडीएम बघतोय. आता आपल्याला पुन्हा एक स्टोरी हे करायला लागेल मार्केटची. ती स्टोरी कशी हवी आहे यावेळेस मी तुम्हाला सांगतो. बिअरिश मार्केट आणि त्याचा चार्ट दाखवायचा आहे मला तुम्हाला. सो बिअरिश मार्केट कसं असेल? कॉल पुल बॅक. आता हा पुल बॅकचं जेव्हा हा लो ब्रेक झाला त्यावेळेस ते काय झालं? त्यावेळेस काय झालं? इन्व्हेस्टमेंट, बरोबर. इन्व्हेस्टमेंट बनवली, इन्व्हेस्टमेंट घेतली, पडणाऱ्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट घेतली गेली.
पुन्हा तो मार्केट आलं इथं, इथे अगेन पुल बॅक. आता त्याचा लो ब्रेक झाला म्हणजे काय झालं, इन्व्हेस्टमेंट इथे आली वरती. मी थोडीशी ह्याचा सिनारिओ आपण बघूया रिअल मध्ये कुठे भेटतोय, पण एक तुम्हाला चार्ज विदाउट इन्व्हेस्टमेंट काढण्याचा प्रयत्न करतोय मी. आता हे मी बनवत असताना मला माझी डोळ्यांसमोर बघितलेले मार्केट आठवतात, थोडा डेटा माझ्या डोळ्यांसमोरून गेलेला आहे म्हणून. ठीक आहे. आता हे मी एक मार्केट काढलं इथं. आता याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला, ही प्राइस आलेली आहे. आता आपण याला स्ट्रक्चर मॅपिंग करणार आहे याचा. पण हे स्ट्रक्चर मॅपिंग करण्यापूर्वी मला इथे रिझन द्यायचंय तुम्हाला. रेकॉर्डिंग स्टार्ट केली मी, येस केली, आपण देणार नाहीये, शेअर नाही करणार आहे. ठीक आहे. आता मला रिझन भेटलं की इथे असं का झालं त्याच्या मागचं. आता हा याला नाव देतो मी, याला काय नाव देतो मी, HTF, हाय टाइम फ्रेम POI, हाय टाइम फ्रेम झोन. POI असू दे किंवा झोन असू दे, हाय टाइम फ्रेम झोन POI. ठीक आहे. आता मार्केटला टेस्ट करू, इन द सेन्स स्ट्रक्चर मॅप करू. आता हा असा इथे आला इथे, आणि हा लो ब्रेक झाला. हा लो ब्रेक झाला म्हणजे इथे काय आली, हा कलर कोणी बदलला याचा, मी तर नाही. 15 मिनिटात आहे. सो चलो लेटस कन्सिडर की हे 15 मिनिटाचं किंवा टाइम फ्रेमच नाही, आपण एक आयडियल त्याची प्रॅक्टिस करतोय. सो लाईक प्लेन आयडियम असं नाव देऊ, कोणतीही टाइम फ्रेम असू दे, डझंट मॅटर. ठीक आहे. आयडियम घेतली आणि नंतर ना पुन्हा खाली आलं. बुलिश मार्केटमध्ये जो लो ब्रेक ऑफ स्ट्रक्चर देतो तो कन्फर्म लो असतो. या मार्केटमध्ये जो लो इंड्युसमेंट घेतो तो कन्फर्म लो असतो, बरोबर. बेरिश मार्केटमध्ये बुलिशचं ते, आणि याचं काय तर हे. आता इथे लो आला आपला, कुठे आला, या पॉइंटला. या लो ला ब्रेक करणारा कोण आहे, कन्फर्म हाय. आपला कन्फर्म हाय कुठे आला, इथे आला. का आला कन्फर्म हाय, याला ब्रेक केलं म्हणजे इथे कोण आलं आपलं, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. मी एवढी प्रॅक्टिस करून घेते तुमची, माझी पण खूप चांगली प्रॅक्टिस होतीये, तुमची त्याच्याहून जास्त झाली पाहिजे, बरोबर. तुम्हाला जास्तीत जास्त डेटा तुमच्या डोळ्यासमोरून आणायची गरज, माझी तर होतीये. ठीक आहे, मी तुम्हाला शिकवत नसतो तर मी काहीतरी प्रॅक्टिस करत असतो माझी मोकळ्यावर. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं, हे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं नंतर ना काय झालं रे, पुन्हा मार्केटने कंटिन्यू केलं. कंटिन्यू केलं, इथे इन्व्हेस्टमेंट दिली का, नाही. इथे दिली आहे का, येस इथे दिली आहे इन्व्हेस्टमेंट. आता ह्या इन्व्हेस्टमेंटला हाय टाइम फ्रेमचा जो नाही करतोय म्हणजे मी याला काय म्हणणार, ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ती कोण होऊन जाणार, माझी चॉच, बरोबर. हाय टाइम फ्रेमच्या मी घेतली. बघा, काय डाऊट असेल, काय माझं चुकत असेल तर मला सांगा, तुमच्या म्हणण्यानुसार आपण त्याला रिवाइज करू. कोणतरी वेटिंग रूम मध्ये, कोणतरी वेटिंग रूम मध्ये असो. आता बघा इथे मीटिंगचा इश्यू बहुतेक काही जर लोकांचा सुरू झाला, ते एक्झिट होतात परत जॉईन होतात, एक्झिट होतात परत जॉईन होतात. नो वरीज, करत राहा तसं. आता दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. आता हा चॉच झाला. आता मी मागे काय तुम्हाला सांगितलं होतं की चॉच नंतर इन्व्हेस्टमेंट बघायची. का, कारण लिक्विडिटी स्वीप नसेल, लिक्विडिटी मला जर भेटली नसेल तर चॉच मध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंटची लिक्विडिटी लागतेच. सॉरी, इन्व्हेस्टमेंटची लिक्विडिटी लागतेच. आता या केसमध्ये काय झालं, या केसमध्ये काय झालं मी तुम्हाला सांगतो. इथे मार्केटने जे इथून बाईंग आली होती, बरोबर, इथं हा जो लो होता तो लो ब्रेक झाला, इथे लिक्विडिटी होती का, यस. आणि इन सम केसेस मित्रांनो, हा जो लो आहे या पाथचा, एक मिनिट, तो कधी कधी या झोनची पण लिक्विडिटी घेतो अशी. ठीक आहे. या लाईनला मी काय म्हणणार, लिक्विडिटी. लिक्विडिटी काहीतरी भलतच येतं तिथे, एक्सटेंड राईट नाही पाहिजे, कलर ब्लॅक, ब्लॅक. ठीक आहे, ही डायग्राम तुम्हाला सेंड करणार आहे, तुम्ही सोबत काढली तर वेल अँड गुड, पण समजून घ्या. हा चॉर्च झाला,
क्लोज पाहिजे, ऑफकोर्स बॉसला क्लोज पाहिजे, चॉसला क्लोज पाहिजे कॅन्डलचं, हे मी 100 वेळा सांगून झालं. आणि त्यानंतर काय झालं की इथे एक डिमांड झोन बनला होता. असं तुम्हाला रिअल मार्केटमध्ये पण सिनारिओ शोधायचे, असं झालेलं. तुम्ही अजून चॉर्स प्लस इंडिसमेंटच शोधताय. आता काय झालं इथे नवीन झोन, समजा इथे एक ऑर्डर ब्लॉक आहे, इथे ऑर्डर ब्लॉक आहे, पॉईंट ऑफ इंटरेस्ट इथे एक डिमांड झोन होता, आणि मार्केटने काय केलं, असं टॅप केलं त्याला. एक ऑर्डर फ्लो होता, सपोज ऑर्डर फ्लो सगळ्यात पहिले टार्गेट काय असतं, पुल बॅक होणाऱ्या मार्केटचं ऑर्डर फ्लो, इम्बॅलन्स ऑर्डर फ्लो. आता इथे काय झालं, ते मिटिगेट केलं आणि इथून वरती गेलं. अशा ह्याच्यामध्ये, अशा सिनारिओ मध्ये चॉर्च प्लस इंडिसमेंटची वाटणं बघायची का इथे लिक्विडिटी घेतली गेलेली आहे. कधी कधी झोनची पण लिक्विडिटी घेतली गेलेली असते, झोन संपलेला असतो. त्या केसमध्ये आपली बाईंग ऑर्डर कुठे येणार मित्रांनो, त्या केसमध्ये आपण इथे बाय करणार, या झोनच्या खालचा स्टॉप लॉस ठेवणार, आणि जी टाइम फ्रेमची इन्व्हेस्टमेंट असेल किंवा त्यातला एखादा चांगला इम्बॅलन्स असेल त्याला आपण टार्गेट ठेवणार. तो मागचा तुम्ही हायला पण टार्गेट ठेवा, काय प्रॉब्लेम नाही. एक असा असा चांगला ट्रेड तुम्हाला भेटू शकतो. समजतंय? चॉर्च झाली, इन्व्हेस्टमेंटची वाट मी बघितली नाही, डायरेक्ट खालच्या झोनला मार्केट आलं का. इन्व्हेस्टमेंट म्हणजे एक टाईपची लिक्विडिटी आहे. इथे ऑलरेडी यांनी लिक्विडिटी हे लो ब्रेक केले, त्यावेळेस त्यांनी लिक्विडिटी घेतलेली आहे. लिक्विडिटी घेऊन मग चॉर्च झालेला आहे. ठीक आहे. चॉर्च झाला म्हणजे काय रे, याच्यावरची लिक्विडिटी घेतली ना, हा एक इन्व्हेस्टमेंट इथे एक होतीच. आपण पुलबॅकच्या केसमध्ये पॉईंट ऑफ इंटरेस्ट वरून जेव्हा जातो मार्केट, तेव्हा आपण त्याला लिक्विडिटीलाच चार्ज करून टाकतो, इन्व्हेस्टमेंटला चार्ज करून टाकतो. हा चॉर्च झाला, मागे लिक्विडिटी आहे, अजून एक लिक्विडिटी घेण्याची वाटच नाही बघायची आपल्याला. डिमांड झोन आलं, बाय. इन्व्हेस्टमेंटच्या केसमध्ये आपण काय करत होतो, चॉर्च नंतर इन्व्हेस्टमेंट बनायची, मग मार्केटने इन्व्हेस्टमेंट घ्यायची, म्हणजे कशी, ही डायग्राम पण तुम्हाला काढून दाखवतो. चलो, तुमचं कन्फ्युजन नको व्हायला, बरोबर. तुम्ही तर काय प्रॅक्टिस करणार नाही, मी तुमच्यासाठी डबल डबल करतो. आता इथे बघा, PHCH चर्च विथ आयडीएमचे एक्झाम्पल, म्हणजे तुम्हाला शेजारी शेजारी कम्पेअर करता येईल ना. म्हणून कोणतरी वेटिंग रूम मध्ये आहे, लॉबी मध्ये कोणतरी आहे. मित्रांनो, हे जे सांगतोय मी एवढं तळमळीने, प्लीज त्याची प्रॅक्टिस करा, त्याची किंमत वाढवा. मी फ्री ठेवले म्हणून त्याला 0 किंमत देऊ नका तुम्ही. त्याची किंमत वाढवा, आणि तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल, तुम्ही जेवढे स्वतःला इम्प्रूव्ह कराल, जेवढे चांगले ट्रेडर व्हाल, तेवढी फी मला भेटली असं मी समजेल. ठीक आहे, तर तुम्हाला ते करायचंय, फक्त मग बॅच झाली मग ते सोडून दिलं, फुकट होतं म्हणून बसलो, असा अप्रोच नकोय. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बरंच काही मिस केलेलं असेल त्यावेळेस. आपले जे निर्णय असतात ना मित्रांनो आयुष्यामध्ये, ते आपलं भविष्य घडवतात. इतर कोणी ते गेलेलं असतं का नसतं या वादामध्ये मला पडायचं नाही, पण आपण जे निर्णय घेतो आपल्याकडे असणाऱ्या माहितीच्या आधारावरती की मला काय करायचंय, ते आपलं भविष्य घडवतात. आणि निर्णय कशावरती आधारित असतात, आपल्याला असणारी माहिती, आपल्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट, आपण जे ऐकतो पाहतो, त्याच्यावरती आपले निर्णय अवलंबून असतात. So इथे तुम्ही हे फायनान्स मध्ये जे शिकताय, या नॉलेजचा तुम्हाला पुढे जाऊन वापर करायचा आहे. टाइमपासला शिकू नका, आणि शिकल्यानंतर ना ते वेस्ट करू नका टाइमपास करून. प्रॅक्टिस करा, ठीक आहे. कोणतरी पुन्हा एकदा लॉबी मध्ये आहे, ठीक आहे, केलं ऍक्सेप्ट. आता मला दुसरा सिनेरिओ काढायचा आहे. दुसरा सिनेरिओ सेम असणार आहे मित्रांनो, एक्झॅक्ट त्याची कॉपी जरी केली ना मी, तरी चालून जाईल, मला बघू होते कशी कॉपी. येस, एक्झॅक्ट, मस्त. आता मी याला इथे घेतो डायरेक्ट, फक्त आणि फक्त चेंज काय आहे, हा चेंज नाहीये, मी त्याला छोटं करायला बघतोय पण तो होत नाहीये. फक्त आणि फक्त चेंज काय असेल, चॉर्च कुठे झाला, इथे. चॉर्च नंतर याने काय केली आहे, इन्व्हेस्टमेंट दिली आहे. झोनला आलं नाही आलं फरक नाही पडत, याने इन्व्हेस्टमेंट दिली. डिमांड झोन मॅटर करतं का या केसमध्ये, नाही, आणि यांनी ती इन्व्हेस्टमेंट घेतली. तेव्हा हे चॉर्च प्लस आयडीएम मॉडेल. मग आयडीएम नंतर झोनला आलं, बेस्ट. नाही आलं, फक्त लिक्विडिटी घेतली, चालेल. स्वीप जरी झाला तरी चालतंय. ही आहे चॉर्च विथ आयडीएम. आता या केसमध्ये जो आपला झोन आहे, तो तसाच तिथे आहे, आणि याची पण लिक्विडिटी नाही, हा एक नॉर्मल आपला पडत चाललेला आहे. ठीक आहे, डबल टेस्ट झालं, याची लिक्विडिटी घेतली वगैरे, असं काही सिनारिओ असावाच असं काही नाहीये. ठीक आहे, थोडस गुड लुकिंग करतो त्या डायग्रामला मी अजून. इथे आयडीएम घेतला, येस घेतला. इथे जो लो आहे
तो खूपच वरती आहे आणि मग इथं डिमांड झोन वगैरे काय टॅप काही नाही तसं टॅप, पण इथं जो इन्व्हेस्टमेंट आहे ती घेतली पाहिजे. याला म्हणतात चोचप्लस इन्व्हेस्टमेंट मॉडेल. ठीक आहे. भरत पोद्दार. कोणाचं कोणी सांगाल का, म्हणजे कोणी लेफ्ट होतंय का असं, टेक्निकली काय प्रॉब्लेम होतोय का तुम्हाला? बरेच जण लॉबीमध्ये जातात ते येतात जातात ते येतात आणि त्यांना ऍक्सेप्ट करावं लागते तेव्हाच त्यांना जॉईन करता येतं. आता इथे हा झोन असेल, डझंट मॅटर, त्याला टॅप केला असेल बेस्ट, नाही केलं डझंट मॅटर. मॅटर करतंय नाही करत, म्हणजे हा टॅप पाहिजेच का नाही, हा असं जरी असेल, नाही जर झालं टॅप नो प्रॉब्लेम. बघा मी मुद्दामून तुम्हाला टॅप झाले असं दाखवत नाहीये, तुम्ही टॅपचीच वाट बघाल. इन्व्हेस्टमेंट घेतली ना, मेन रिझन इन्व्हेस्टमेंट आहे. मेन जी सिग्नलची वाट बघायची ती इन्व्हेस्टमेंट आहे, तो सिग्नल. ठीक आहे. आता इथे नाव देतो मी याला आयडिया. बघा एवढी छान डायग्राम मी स्वतः अभ्यास करताना नाही काढत नोटबुक मध्ये, ती तुमच्यासाठी काढली आहे. तुम्हाला तशीच छान तुमच्या नोटबुक मध्ये काढायची व्यवस्थित. नंतर ना नोटबुक का नीट ठेवायची, नोट्स का नीट काढायचे, बॅच झाल्यानंतर जेव्हा तुम्ही रिवाईज करचाल, व्हिडिओ तर बघचालच पण सोबत नोटबुक मध्ये पण जेव्हा तुम्ही बघचाल, तर तुम्हाला तुमचे फक्त नोटबुक मधलं बघून पण सगळं आठवलं पाहिजे. हा सरांनी या वेळेस असं असं सांगितलं होतं, हे तुम्हाला आठवलं पाहिजे, हे तुम्हाला आठवलं पाहिजेच. आणि त्यासाठी व्यवस्थित नोट्स लिहायचे. फक्त बघत ऐकत राहिलात नंतर ना आठवणार नाही. इन्व्हेस्टमेंट कुठे होती, इन्व्हेस्टमेंटची लाईन इथूनच घेतो. बघा सगळं तुम्हाला करून दाखवतोय मी, सांगितलंय तरी की इन्व्हेस्टमेंट आहे. मग इन्व्हेस्टमेंट आल्यामुळे काय होईल, लोला कॉपी करायची गरज नाही, नवीन घेऊ. बेरिश मार्केट आहे ना, ज्यांनी इन्व्हेस्टमेंट घेतली तो कोण झाला बघा. मी चुकत असेल तुम्हाला करेक्ट करा, आठवा, ताण द्या डोक्याला. सर बोलतात ते बरोबर आहे का, इथं मी पुढे हाय लोड मार्क नाही केले पाहिजे ना, करू आपण तिथं पण मार्क. पण इथं मेन गोष्ट काय आहे, एक लो बनलाय एक हाय बनलाय, त्याच्यानंतर काय झालंय, मार्केटने चॉईस दिलाय. चॉईस दिला म्हणजे आपण ह्याला एक लो म्हणू शकतो का, यस बोला लो, काय प्रॉब्लेम नाही. इथे याला लो बोलू शकतो का, यस बोलू शकतो. मग काय झालं, मार्केटने इथं चॉईस दिला नंतर ना काय झालं, मार्केटने इथे इन्व्हेस्टमेंट बनवली. आता हे बुलिश कॅरेक्टर आहे, इन्व्हेस्टमेंट बनवली, इन्व्हेस्टमेंट घेतली. इन्व्हेस्टमेंट जनरल आपण काय म्हणतो बुलिश कॅरेक्टर मध्ये हाय, आणि मग त्या हायला घेणाऱ्याला आपण काय म्हणतो लो. हे काय झालं, एकदम परफेक्ट बाईंग सिग्नल झाला. इथं बाईंग कुठे केली पाहिजे, दाखवतो डायग्राम लावून दाखवतो. अस हे ही डायग्रामचा अर्थ काय असतो, एंट्री. बघा तुम्हाला बरेच वेळेस दिसेल असं कुठेतरी वापरलं की एक एक आता कलर रेडच असेल आणि ग्रीन असं नाही, असं मी दिलंय माझे कलर, तुम्ही तुमचे कलर देऊ शकता. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ असा होतो की ही एंट्री आहे, हा स्टॉप लॉस आहे, इथं गेलं की नुकसान लॉस बंद पडायचं, इथं गेलं की प्रॉफिट. आता ह्याच्यात मध्ये मध्ये मी लाईन करतो कधी कधी, किंवा टार्गेट वनला हे ठेवतो आणि वर लाईन मारतो. म्हणजेच काय, टार्गेट वन आहे वरती टार्गेट टू टार्गेट थ्री, किंवा वरती लाईन नाही आहे ते असं आहे आणि मध्ये लाईन आहे, त्याचा अर्थ काय, हे मधले टार्गेट आहे. टार्गेट वन टार्गेट टू टार्गेट थ्री, तुम्ही तुम्हाला जे वाटतंय भेटतं तसं करा. समजतंय, असं कोण आहे ज्याला काहीच समजलं नाहीये? हम्म? असं कोणी आहे ज्याला काहीच समजलं नाहीये? एक मिनिट मी मोबाईलने जॉईन करतो जरा या मीटिंगला, म्हणजे जेणेकरून मला समजेल की मी पण लेफ्ट होतोय का इतरांप्रमाणे, म्हणजे काय प्रॉब्लेम आहे ते समजतंय मला. ओके, स्क्रीन वगैरे तर छान दिसते. हॅलो, ठीक आहे. इको पण नाही येत आहे. नाईस. आता ही झाली आपली डायग्राम. आता ही कशी डायग्राम मध्ये थोडंसं काही लिहायचं राहिलंय का, काय मेन गोष्टी आता झालेल्या आहेत. याच्यामध्ये काय लिहायचं राहिलं असेल तर ती गोष्ट म्हणजे, इथं जे लो केलाय आणि नंतर ना हा बुलिश कॅरेक्टर मध्ये गेला, बुलिश कॅरेक्टर मध्ये इन्व्हेस्टमेंट घेतली वगैरे.
तो काय आपल्याला करता येईल. एक मिनिट, मला मोबाईलचा आवाज माझा येतोय खरं. कुठून बंद करू त्याला. Done. डू नॉट डिस्टर्ब ऑन करून. आता बघा. सॉरी. इथे आयडीएम आहे, यस. इथे आयडीएम आहे, नाही. इथे टॅप डिमांड झोनला, यस, ही एंट्री आहे. इथे डिमांड झोनला टॅप असेल चालेल, नसेल तरी चालेल. स्वीप आहे तिथं एंट्री घेऊ शकतो. इन्व्हेस्टमेंट स्वीप आहे तिथे मी एंट्री घेऊ शकतो. इन्व्हेस्टमेंट स्वीप आहे तिथे मी एंट्री घेऊ शकतो. आता या ठिकाणी दोन्हीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय, कोणी सांगेल का मला? काय फरक जाणवतोय? काय फरक जाणवतोय, कोणी सांगेल का अँड्रेस करून? मी ऑलरेडी फरक सांगितलाय. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असते? लिक्विडिटी. इथे लिक्विडिटी याला कुठे भेटली? या झोनच्या वगैरे इथे भेटली. इथे याला लिक्विडिटी कुठे भेटली? इन्व्हेस्टमेंट म्हणजे लिक्विडिटी आल्यानंतर आपण एंट्री घेतोय, वेल अँड गुड. ठीक आहे, या दोन एंट्री आहेत. ही एंट्री आपण अगोदरच बघितली आहे, जे आपण टेस्टिंग पण केली, आपण बॅक बॅक मॅपिंग पण केलेलं आहे. बॅक ट्रॅकिंग पण केलेलं आहे याच्यावरती, स्ट्रक्चर मॅप करत करत. आता हे तुम्हाला मी पहिला सेंड करून घेतो. टूल. ठीक आहे. कंट्रोल एस. कंट्रोल एस. काय नाव घ्यायचं? एंट्री मॉड्यूल्स. म्हणजे मित्रांना पाठवता येईल. सेफ. ठीक आहे. आता हे दोन एंट्री मॉड्यूल आपण बघितलं. याच्यामध्ये चॉर्च नंतर ना इन्व्हेस्टमेंटची थांबायची गरज नाहीये का? मागे लिक्विडिटी भेटलेली आहे आपल्याला, लिक्विडिटी घेतली आहे. हो, इट डझंट मॅटर. चॉर्च विदाउट इन्व्हेस्टमेंट मध्ये काय चॉर्च तर पाहिजे ना? यस, चॉर्च पाहिजे. इन्व्हेस्टमेंट पाहिजे असं आहे का? नाही. सॉरी, इथं मी उलट बोलतोय. इथं इन्व्हेस्टमेंट पाहिजेच असं आहे का? नाही. तुम्ही डायरेक्ट झोनवर घेऊ शकता. पण इथे इन्व्हेस्टमेंट पाहिजेच. चॉर्च विथ आयडिया ऑन इन्व्हेस्टमेंट पाहिजेच. एंट्रीसाठी इन्व्हेस्टमेंट हा क्रायटेरिया आहे. ठीक आहे, दोन्हीमध्ये ट्रेड घेऊ शकता. हाय टाइम फ्रेमच्या झोन मधून. आता समजा हे 4 तासाचं आहे किंवा 1 तासाचं आहे आणि 15 मिनिटात तुम्ही बघताय, तर त्याच्यामध्ये तुम्ही असं ट्रेड घेऊ शकता. हा झोन जो आहे तो मोठ्या टाइम फ्रेमचा असेल तर चांगली गोष्ट आहे. त्या टाइम फ्रेमहून मोठ्या टाइम फ्रेम, ज्या टाइम फ्रेमचा तुम्ही चार्ट बघताय त्याच्यावर मोठ्या टाइम फ्रेमचा झोन असेल, वेल अँड गुड. ठीक आहे, हे झालं एंट्री मॉड्यूल्स चॉर्चवाले. हे ड्रॉ करून घेतलंय सगळ्यांनी? इव्हन दो मी तुम्हाला शेअर करणार, ड्रॉ करा. चला पटकन ड्रॉ करा, तेवढं तुमच्या डोळ्यांसमोरून जाईल. ड्रॉ करा, चला पटकन.
टेलिग्रामवर तुम्हाला सेंड केलेत. झाला असेल तुमचा ड्रॉ करून, अशी अपेक्षा करतो. टेलिग्रामवर तुम्हाला हे सगळं सेंड केलेलं आहे. कोणाचं थोडंसं राहिलं असेल तर टेलिग्रामवरती ती इमेज ओपन करा, बघा आणि नोटबुक मध्ये ड्रॉ करा. एंट्री मॉड्यूल्स. आता हे झालं चॉर्च इन्व्हेस्टमेंट वाले मॉड्यूल होते. आता आपल्याला खाली स्टार्ट आला नसेल ना अजून. आता ते पुढचे, त्याचं नाव आहे, नाव टाका, फ्लिप एंट्री मॉड्यूल. फ्लिप 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 म्हणजे फिरलेलं असतं. डिमांडचा सप्लाय, सप्लायचा डिमांड, त्याला फ्लिप म्हणतात. फ्लिप एंट्री मॉड्यूल. मित्रांनो, फ्लिप एंट्री मॉड्यूल काय रे? फ्लिप एंट्री मॉड्यूल. Flip entry module is nothing but just demand turns into supply, supply turns into demand. आता मला समजा तुम्हाला, आता हे मी तुम्हाला कोणत्या मार्केटचं दाखवलं? बिअरिश मार्केट, बरोबर. हे बुलिश मार्केटचं दाखवले का मी तुम्हाला चॉर्च प्लस इन्व्हेस्टमेंट, चॉर्च प्लस इन्व्हेस्टमेंट दाखवलंय, पण चॉर्च विदाउट इन्व्हेस्टमेंट मी तुम्हाला बुलिशचं दाखवलं नाही. हे तुमचं टास्क आहे. उद्याच्या लेक्चरच्या अगोदर तुम्हाला हे काढता आलं पाहिजे. जसं हे बिअरिश टू बुलिश झाला, तसं बुलिश टू बिअरिश असताना तुम्ही कसा ट्रेड करणार, काय होणार, हे तुम्ही काढायचंय आणि मला सेंड करायचंय. ठीक आहे. पर्सनलमध्ये पण सेंड करा आणि टेलिग्रामवरती पण सेंड करा. हे तुमचं असाइनमेंट आहे. हे दोन्हीचे बुलिश तुम्हाला काढायचे. त्याचप्रमाणे मी आता फ्लिप एंट्री मॉड्यूलचे पण मी बिअरिश काढतोय, तुम्हाला बुलिश वाले काढायचे आणि मला पाठवायचे. टेलिग्रामवरती पण आणि व्हॉट्सअप पर्सनला पण मला पाठवायचे. ठीक आहे. आळस करायचा नाहीये. वरच्या यालाच कॉपी केलं तर बरं पडेल. ते काढतो परत. पुलबॅक. आता पुलबॅकची काय झाली? इन्व्हेस्टमेंट लो ब्रेक झाला म्हणजे, बरोबर. आता या पुलबॅकला घेतलं येणे म्हणजे हा काय झाला? कन्फर्म लो. कन्फर्म लोच्या खाली इथे असं येणे, छोटासा पुलबॅक दिला, परत ब्रेक ऑफ स्ट्रक्चर इथे झालं, बरोबर. याच्या खाली सरळ 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 एक लेवल पर्यंत गेला, नंतर पुन्हा पुलबॅक दिला. तो पुलबॅक या ब्रेक ऑफ स्ट्रक्चरच्या लेवलला असेल नसेल डझंट मॅटर. मी तुम्हाला फक्त दाखवतोय असंच डायग्राम छान दिसण्यासाठी तिथं आहे म्हणून. आणि ह्या लोला पण ब्रेक केलं. मागच्या वेळेस प्रमाणे ह्याला एक रेफरन्स देऊया. हाय टाइम फ्रेम पी व्हायचा. त्याच्यानंतर मी काय केलं की इथे गेला, पुलबॅक दिला, वरती गेला, पुलबॅकला आला, पुलबॅकला आलं, बायला गेला. किंवा पुलबॅकला आलं म्हणण्यापेक्षा पहिल्या वाल्यामध्ये लिक्विडिटी घेतली आपण म्हणून पुलबॅकची. मला काढायला एक 5-10 मिनिटं लागतील. सोबत तुम्ही डायग्राम काढली तर आपला तो वाला टाइम वाचेल. प्लीज सोबत डायग्राम काढा. इथे इथे पुलबॅक आहे. पुलबॅकची इन्व्हेस्टमेंट झाली जेव्हा लो ब्रेक झाला तेव्हा मी इथे ऐकणार इन्व्हेस्टमेंट. आता ह्या इन्व्हेस्टमेंटला कशाला पाहिजे का? या इन्व्हेस्टमेंटला ब्रेक ऑफ स्ट्रक्चरला आपण काय वापरतो? ॲरो. वरती ब्रेक ऑफ स्ट्रक्चर दाखवलं का नाही? दाखवलं बॉक्स इथे दाखवलं ना मी. हा दाखवलं. इथे नाही, इथे बॉक्सचा ॲरो काढायचा राहिला मित्रांनो. मी तुम्हाला नवीन इमेज पाठवू का? नाही ठीक आहे, एवढं काही नाही त्याचं. तुम्ही काढा तुमच्या लेवलला. कारण आपल्याला तिथं बॉस नाही शिकायचं ना त्या इमेज मध्ये. आपल्याला काय शिकायचं ते आपण एकदम करेक्ट काढलेलं. इथे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाला, नंतर पुन्हा इथे ह्या लोची लिक्विडिटी छोटीशी तर असणारच आहे या स्टॉप लॉसच्या खाली. आणि आता इथे काय मार्केट तिथून खाली आलंय, इथे आपल्याला कलर द्यायचा आहे रेड. मिटिगेट झालं, संपवा त्याचा विषय. पण जो मैं दिखाना चाहता हूँ, उद्या आपण हे प्रॅक्टिकली चार्ट मध्ये शोधूया
कुठे कुठे आहे. मी काय अगोदरच शोधून मग तुमच्या समोर तसं घेऊन येत नाही. ते अगोदरच शोधलं तर लाईव्ह मध्ये जे शोधलं तेच तुम्हाला लाईव्ह मध्ये शोधायचं ना. तुम्हाला कोण सांगणार आहे का? तुम्ही पण लाईव्ह मध्येच तुम्हाला जिथे सापडेल ते शोधून दाखवेल. बाकीचे तुम्हाला शोधायचे. ठीक आहे. आता मित्रांनो इथे एंट्री कुठे येईल रे? सांगतो. जरा थांबा सांगतो. मार्केट काय बिअरिश असं आलं, पुल बॅक दिला. पुल बॅक नंतर हा लो ब्रेक झाला. या लोची लिक्विडिटी घेतली. बरोबर. लोच्या खाली काय असतं? हा कन्फर्म लो आहे का नाही? एक नॉर्मल टेम्पररी लो आहे बदलला. त्याच्या खाली काय असतं रे मित्रांनो? एक साधी छोटीशी लिक्विडिटी असते त्या लोच्या खालची. ठीक आहे. तर ही वाली जी लिक्विडिटी आहे ते लोला ब्रेक केलं. म्हणजेच काय झालं? हा लो ब्रेक झाला. ज्याने पुल बॅक दिला तो लो ब्रेक झाला. म्हणजे इन्व्हेस्टमेंट कुठे आली? इथे. इन्व्हेस्टमेंट परत मार्केटने घेतली. यस. मग आपल्याला इथे काय करायचं? ज्याने लो ज्याने लो ला इन्व्हेस्टमेंटला घेतलं तो झाला लो, आणि ज्याने लो ला घेतलं तो कोण झाला? हाय. बरोबर. मस्त आहे. नंतर ब्रेक ऑफ दिला मार्केटने. नंतर परत नाही पुल बॅक आहे. पुल बॅक नंतर मार्केटने इन्व्हेस्टमेंट घेतली का? कोणती नाही. इथं काय आहे? सप्लाय. इथे एक सप्लाय क्रिएट झाला. तुम्ही म्हणाल सर या सप्लायला इन्व्हेस्टमेंटचा सपोर्टच नाहीये. या सप्लायला इन्व्हेस्टमेंटचा सपोर्टच नाहीये. एक मिनिट दाखवतो मी. याला सपोर्ट असला पाहिजे. पुन्हा तसंच हाय टाइम फ्रेमचं HTF हाय टाइम फ्रेम PUI सॉरी झोन स्वीप नाही, स्वीप झाल्यानंतर हाय टाइम फ्रेम PUI सेंटर इनसाइड राईट सेंटर. ठीक आहे. हे छान दिसतंय. आता इथे आपल्याला हा एक सप्लाय झोन. आता इथं नाव लिहायची गरज आहे का रे? सप्लाय आणि डिमांड आहे. कलरवरनच तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे. कलरवरनं आणि प्राइस कुठे त्याच्यावरनं पण कळलं पाहिजे. कधी कधी कलर पण चुकू शकतो. आता इथे काय झालं? मार्केटने ते एक सप्लाय बनवलाय. सप्लायच्या नंतर इंडस्ट्री बनवली का? नाही. बरोबर. नाही. आता तुम्ही म्हणाल की सर इथे मार्केटने जरी काय नाही बनवली पण ही इन्व्हेस्टमेंट होती ना. हा वाला पॉईंट इन्व्हेस्टमेंट होतोय ना? यस होतोय. आपण इन्व्हेस्टमेंट होतोय ना? यस होतोय. कधी होतोय? जेव्हा तेव्हा हा लो ब्रेक होतोय. हा लो ब्रेक होतोय. बरोबर. ह्या हायला मार्क केला आपण, ह्या लोला मार्क केला. आता हा जो लो आहे, किती वाजले रे? काही म्हणा अजून. ठीक आहे. आता बघा, हा इथं हाय बनलाय. हा हाय कोण असेल? इन्व्हेस्टमेंट. का इन्व्हेस्टमेंट झाली ती? इन्व्हेस्टमेंट का झाली? इन्व्हेस्टमेंट होण्यामागचं कारण असं की त्याचा लो ब्रेक झाला, मग ही इन्व्हेस्टमेंट आली. आणि इन्व्हेस्टमेंटच्या खालीच म्हणजे एक प्रकारे आपण त्याला म्हणू स्मार्ट मनी ट्रॅप लाईक आहे का हे? यस. आपण इथून सेल करतोय का? इथून सेल करतोय का नाही? व्हॉट इज दिस? दिस इज SMT. हा काय SMT आहे? मी तुम्हाला सेल करायला होतं का इथून? नाही. एक नावाला एक SMT ट्रॅप करायला एक खाली फक्त या सेलिंग नंतर ना इथून परत बाईंग झाली. मार्केट कशाला जाणार आहे? या इन्व्हेस्टमेंटच्या वरती मार्केट बाईंगलाच जाणार आहे. पण ही इन्व्हेस्टमेंटला आपण काय म्हणतो आपल्या भाषेमध्ये? चॉच म्हणतो. चॉच म्हणतो की नाही म्हणतो? यस. बघा तुम्ही वरती इथे चॉच म्हटलं, इथे चॉच म्हटलं. मग इथं आपण चॉच प्लस इन्व्हेस्टमेंट किंवा विदाउट इन्व्हेस्टमेंट बघतच नाही. आपण इथे काय बघतोय? यांनी मार्केटला हा जो छोटासा सप्लाय बनला होता, जो SMT बनला होता, यांनी मार्केटला जो सप्लाय बनवला त्या सप्लायची डिमांड मध्ये वाट बघतो. सप्लायचा डिमांड मध्ये कन्वर्ट झाला. तसं जर आपल्याला तिथं गोष्टी दिसून आल्या, इथं एक ऑर्डर ब्लॉक झालाय ना, असं असं इथं याचा डिमांड झोन झालाय, असं आपल्याला दिसून आलं. 1 तासामध्ये हे किंवा 4 तासामध्ये हे, आणि 15 मिनिटामध्ये मला काय दिसलं की इन्व्हेस्टमेंटच्या इथं सप्लाय झाला छोटासा SMT. मार्केट थोडं पुल बॅक दिलं, नंतर वर गेलं, परत खाली डिमांड बनला, आणि मग नंतर नाही खाली आलंय आणि या डिमांड झोनची लिक्विडिटी घेतलीये आणि ते वरती गेलं. म्हणजे मला ट्रेड मध्ये एंट्री करायला मी काय शोधतोय प्रत्येक ठिकाणी? लिक्विडिटी. इथे इथे लिक्विडिटी शोधली, इथे इथे शोधली. चार्ज प्लस इन्व्हेस्टमेंट म्हणजे लिक्विडिटी. इथे कुठे शोधतोय? या झोनची जो बनला त्याची लिक्विडिटी त्याने घेतली. लिक्विडिटी घेतली म्हणजे काय रे? इथे स्टॉप लॉसेस. म्हणजे ज्यांनी इथं लगेच झोन बनल्या बनल्या बाय टाकले त्यांचे स्टॉप लॉसेस जाणार, नंतर मार्केट अप. म्हणजे इथला ट्रेड कसा असेल? आफ्टर दिस लिक्विडिटी दिस ट्रेड विल बी लाईक दिस. लिक्विडिटी बनल्यानंतर जेव्हा मार्केट वर जाईल तेव्हा त्याच्यामध्ये वर जाणाऱ्या मार्केटमध्ये एंट्री मारू का?
फ्लिप एंट्री, सप्लायचा डिमांड झाला. सप्लाय पण फेक आहे, डिमांड पण एवढं काही नाही, त्याचा पण स्टॉप लॉस गेलाय. सप्लायचा डिमांड झाला आणि ऍक्च्युअल मध्ये एक मोठी गोष्ट काय झाली, ही जी इन्व्हेस्टमेंट आहे तिला आपण इन्व्हेस्टमेंट न म्हणता काय म्हणतो सांगा तुम्ही? काय म्हणतो सांगा? राज म्हणतो ना? चॉच म्हणतो की नाही म्हणत? पण आता इथं मार्केटनी हा जो हाय बनवला त्याच्यापासून वर गेलंच नाही, इथून इथे असताना गेलं. चॉच कुठे झाला? इथे. चॉच नंतर ना जो डिमांड झोन बनलाय त्याला बाईंग म्हणजेच फ्लिप एंट्री. म्हणजे हे पण चॉच वालेच मॉड्यूल आहे, यस पण फ्लिप आहे. चॉचच्या इथे जो सप्लाय बनला चॉचच्या अलीकडे, तो सप्लायचा डिमांड झाला. त्या सप्लायचा एक्झॅक्ट इथं नाही डिमांड होणार, त्या सप्लायच्या मुळे डिमांड झाला त्याच एरियामध्ये, त्याला आपण म्हणतो फ्लिप एंट्री. काही लोक म्हणतील की सर ह्याचाच डिमांड कधी होईल कधी नाही होणार, हा एरिया मोठा असेल याच्या आतमध्ये पण डिमांड होईल, नो प्रॉब्लेम. फ्लिप एंट्री म्हणतात त्याला. म्हणजे लोक जिथून सेल करतात तुम्ही तिथून बाय करताय. फ्लिप. इथे लोकांनी सेल केलं, पुलबॅक झाला म्हणून, बट तुम्ही बाय केलं, याच्यावरती असंही आपला चॉच होताच. तरी आपण फ्लिप एंट्री वाला लॉजिक नाही वापरलं, याच्यावरती असंही आपला चॉच होता. बरोबर दिसतंय तुम्हाला? याच्यावरती असंही आपला चॉच होता. पण ह्या केसमध्ये काय आहे, चॉच, चॉचच्या नंतर इन्व्हेस्टमेंट कुठे रे? चॉच प्लस इन्व्हेस्टमेंट नुसार मार्केट असं खाली येईल तेव्हा आपण बाईंग करणार. पण इथे डिमांड झोन भेटला, चॉच नंतरचा डिमांड झोन बाय. चॉच चॉच झाला मार्केट आणि परत मागे राहिलं डिमांड झोन कडे, बाय. हे बिअरिश आहे म्हणून डिमांड झोन बुलिश असतं, तर ऑफकोर्स स्ट्रक्चर सगळं उलट येईल, एक्झाम्पल सगळं उलटा येऊन जाईल. समजतंय तुम्हाला? कोण आहे त्याच्या डोक्यावरनं गेलं? जे प्रॅक्टिस करतात त्यांना खूप लवकर समजेल, जे प्रॅक्टिसच करत नाही फक्त लेक्चर येऊन बसतात, बरंच सिरियसली करतात, सिरियसली बसतात तर तरी त्यांना थोडासा टाइम लागेल. कारण एंट्री मॉड्यूल म्हणजे सगळं एकत्र घालतोय आपण, सगळं एकत्रितपणे ऍड करतोय. समजतंय? सगळं एकत्रितपणे ऍड करतोय आपण. आणि त्याच्यानंतर ना आपण त्याचा ट्रेडिंगच्या एंट्रीला वापर करतो. आता हे काय एंट्री एक्झिट स्टॉप लॉस, एक तर इथं एक्झिट किंवा इकडे एक्झिट. आता माझं टार्गेट काय असलं पाहिजे? मी तर जनरली मित्रांनो, इथे जर एखादा मोठा इम्बॅलन्स असेल किंवा हाय असेल मागचा कन्फर्म, मी त्याला टार्गेट ठेवतो अशा केसमध्ये, बाईंगचा असेल तर. ठीक आहे, मोठा इम्बॅलन्स किंवा हाय किंवा एखादा झोन, बस हे माझे पहिले टार्गेट असतात. जे काय मध्ये पहिलं येईल ते माझं पहिलं टार्गेट असतं. हा एक ट्रेड झाला. आता मला तुम्हाला अजून एक दाखवायचंय, अजून एक दाखवायचंय फ्लिप एंट्री मध्येच. लिक्विडिटी, सॉरी, लिक्विडिटी या केसमध्ये याला इथे नाही भेटली. हा म्हणजे एक कन्फर्म असं मार्केट खालीच चाललंय. पण कधी कधी काय होतं, मार्केट थोडंसं खाली जातं. याला लिक्विडिटी म्हणू का आपण? एवढं खाली गेलं नाही, हा तर ट्रेंड आहे, बिअरिश मध्ये कंटिन्यू करतो ते. याला आपण लिक्विडिटी म्हणू का? नाही, हा ट्रेंड आहे, खाली चाललंय. थोडंसं स्विप करतो त्याला लिक्विडिटी म्हणतात. कशा लिक्विडिटी म्हणतात? इथे बघा, इथे दिसतंय हा 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 वाला पार्ट, याला म्हणतात लिक्विडिटी स्वीप. थोडंसं फक्त पुढे जातं, इथे बघा इन्व्हेस्टमेंट घेतली, कशी घेतली, याला म्हणतात लिक्विडिटी स्वीप. समजतंय? ही इन्व्हेस्टमेंट कशी घेतली बघा, थोडं फक्त ऑपोजिट मध्ये लोकांना ट्रॅप केलं, परत वर, याला म्हणतात लिक्विडिटी स्वीप. इथे लिक्विडिटी स्वीप कुठे मित्रांनो? इथे लिक्विडिटी स्वीप या पॉईंट मध्ये येतो, हा जेव्हा डिमांड झोन बनतो तिथे लिक्विडिटी स्वीप होतो. इथे लिक्विडिटी स्वीप आहे का? नाही. लिक्विडिटी कुठे तर ना कुठे स्वीप झालीच पाहिजे माझ्या एंट्रीसाठी, तर माझी एंट्री चांगली आहे. कुठे ना कुठे म्हणजे मागे कुठे पण झालेली नाही उपयोगाची, माझ्या एंट्रीच्या इथे कुठेतरी झाली पाहिजे. समजतंय? समजतंय? बाउन्सर जाते, बाउन्सर जाण्यासारखं नाहीये, मी सोपं करून सांगतोय तुम्हाला. त्यासाठी मी कॅन्डल मध्ये नॉईज, कॅन्डल मधला नॉईज बाजूला करतोय आणि तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो. पहिलं उद्या हे कॅन्डल मध्ये बघायचं मित्रांनो. थोडस 1 मिनिटचा ब्रेक घेऊया आपण, पाणी प्यायचं मला, तुम्ही पण प्या. चला पुढचा.
पण सगळं कॉपी करू शकतो का मला डाऊट आहे याचे नाही येत तसं. थोडंसं बदल आहे. काढतो मी, काढून झालं समजेल तुम्हाला. आणि या केसमध्ये मला इथं लिक्विडिटी सुद्धा दाखवायचं आहे. ठीक आहे, लिक्विडिटी पाहिजे ती कुठे घेतली? इथेच झाली. लिक्विडिटी पाहिजे ना, इथेच भेटली ती. लिक्विडिटीची डॉटेड लाईन आपण काढतोय. ही लोची आहे ऍक्च्युली, लिक्विडिटीसाठी नव्हतं काढत मी, पण तिथं स्वीप कुठे डॉलरची काढतो आपण, राईट? डॉलर डॉलर डॉलर. मागच्या डायग्रामला मी चेंजेस केलं ना. 1 मिनिट, कुठे गेली ती? ठीक आहे, जस्ट सेव ॲज. लिक्विडिटी घेतली. आता इथे इथली लिक्विडिटी घेतली तर मग झोनची लिक्विडिटी घेतलीच पाहिजे असं काही नाही. दिस इज डिफरन्स. इथे डिमांड झोनची लिक्विडिटी घेतली, इथे लिक्विडिटी घेतली, इथे लिक्विडिटी घेतली. बघा, छोटस थोडंसं खाली जातं फक्त, थोडस, जास्त नाही. आणि पुन्हा स्वीप होऊन असं वरती जातं, किंवा दुसरी कॅन्डल येते ती वरती येऊन जाते, त्याला स्वीप म्हणतात, लिक्विडिटी स्वीप. ठीक आहे, एक कॅन्डल जेव्हा वीक बनवते तीच ऍक्च्युअली बेस्ट स्वीप असते. कधी कधी फेक आउट दिला जातो, असं वाटतं डिमांड झोन ब्रेक झाला, कॅन्डल खाली रेड क्लोज करतो, लगेच पुढची कॅन्डल वरती आत घेऊन जातो. फेक आउट किंवा स्वीप द्वारे. आता इथे एंट्री कुठे होती? इथे याच्यानंतर ना खालच्या बाजूला. इथे एंट्री कुठे? या झोनलाच डायरेक्टली. झोन वरनं कुठेही त्यांनी रिटर्न जाऊ दे, ही आपली एंट्री असेल. समजतंय मित्रांनो? समजत आहे की नाही? आता इथे डिमांड वगैरे लिहित नाही बसत मी, तुम्ही लिहा त्याच्या आतमध्ये डिमांड. तुमच्याकडे कलर नसतील, बरोबर? काही काही खूप लोक डेकोरेटिव्ह असतात, ते मस्त कलर वगैरे पण कॅन्डल काढतात, मला आवडतं ते, छान एकदम. त्या कलर काय, 2च कलर आपण घेतो जनरली, ग्रीन रेड, एखादा अजून दुसरा, आणि त्यांनी पार ते कॅन्डल बॉक्स काढून त्याच्यामध्ये कलर वगैरे करतात. रिअली नाईस. मला पाठवले काही लोकांनी व्हॉट्सअपवरती. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक काय मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, तुम्ही नीट बघितलं तुम्हाला समजेल. यांनी लिक्विडिटी कुठे स्वीप केली आहे, याची लिक्विडिटीला मार्कच नव्हतं केलं ना का आपण. झालं. हे आहेत आपले मेन एंट्री मॉड्यूल्स. अजून आपल्याला काही पाहायचे आहेत, 1-2. पण हे मेन महत्वाचं असं काही आहे.
मला चारही डायग्राम एकत्र पाहिजे तर चारही डायग्राम एकत्र देतो मी. 2 पाहिजे तर ते 2चा पण फोटो तुम्हाला सेंड करतो. तुम्ही ड्रॉ करा नोटबुकमध्ये. फोटो आणि प्रिंटआउटने अभ्यास होत नाही. मोबाईलमध्ये फोटो काढला झालं, मी नंतर नोटबुकमध्ये ड्रॉ करतो, ते नंतर येत नाही परत ना. अरे 4ही घेण्यासाठी मी अशी स्क्रीन लावली आणि घेतो मी 2च. कंट्रोल सी. विदाउट कॉम्प्रेस सेंड. ठीक आहे. कोणी टेलिग्रामला नाहीये मला मेसेज करा, टेलिग्रामची लिंक सेंड करतो. आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळे रेकॉर्डिंग आहेत मागच्या, कोणी बघितलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा. मी तर म्हणतो तुम्ही घरातले तुमची सगळी ईमेल आयडी वगैरे वापरून ते सबस्क्राईब केलं पाहिजे. सांगायची पण गरज नाही पडली पाहिजे तेवढी. सेंड केलं बघा टेलिग्रामला सुद्धा. ठीक आहे. आणि फक्त ह्या दोघांची हवी असेल तर ही अशी स्मिथिंग टूल, इमेज, बस. सेंड सेंड केली आहे. व्हॉट्सअपवरती पण पाठवण्याचा प्रयत्न करेल मी सगळ्या डायग्राम्स. विदाउट कॉम्प्रेस का नाही समजतो. आता झालं. कॉम्प्रेस विदाउट कॉम्प्रेस. ठीक आहे. दिस इज ऑल फॉर टुडे. आपल्याला थेरी पाहायची होती. आपण याचा जो प्रॅक्टिकल डेमो आहे तो बघूया उद्याच्या लेक्चरमध्ये. उद्या आणि परवा आपल्याला प्रॅक्टिकल डेमोच बघायचे आहेत. अजून 2 एंट्री मॉड्यूल आहेत ऍक्च्युली. आता टाइम नाही राहिला एवढा. अदरवाईज त्यांना पण कव्हर करून टाकला असतं पण, आणि मग त्याचा प्रॅक्टिस केली असते. याच्या प्रत्येकाच्या प्रॅक्टिससाठी एक लेक्चर घ्यायची गरज आहे. टॉर्च विथ आयडीएम आपण प्रॅक्टिस केलेली आहे ऍक्च्युली 1-2 लेक्चरमध्ये. ह्याच्यासाठी एक लेक्चर, या दोघांसाठी एक लेक्चर झालं, आणि अजून पुढच्यासाठी एक लेक्चर असं जरी केला तरी आपला एंट्रीचा अभ्यास खूप चांगला होऊन जाईल. पण त्याच्या व्यतिरिक्त आय डोंट थिंक सो की असं मेजर वगैरे काय राहिलेलं असेल. त्याच्यानंतर 1-2-3 सेशन लागतील आपल्याला सगळ्या एसएमसीचा आपला पार्ट कव्हर करायला, स्मार्ट मनी कॉन्सेप्टचा. मला बऱ्याच जणांचे खूप चांगले फीडबॅक्स आले की सर एसएमसी अगोदर दुसरीकडे केला पण तुमच्या एवढ्या सोप्या भाषेत, तुमच्या एवढं इझिली त्याला करून कोणी सांगितलं नव्हतं, खूप छान समजतं वगैरे. छान वाटलं ऐकून. या अशा फीडबॅकसाठीच आणि तुम्हाला ट्रेडर बनवण्यासाठीच क्वालिटी ट्रेडर तयार करायचे. म्हणजे मला ना एक मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन हाऊस व्हायचं आहे की माझ्या इथे आलेला साधा माणूस, एक नॉर्मल माणूस, त्याला फक्त इच्छा आहे आणि गरज आहे, आणि मग तो माझ्यापासून इथून येऊन एक चांगला क्वालिटी ट्रेडर झाला, असं मला बनायचं. माझ्या सोबत राहिल्याने, आपल्या बॅचेस केल्याने त्याच्यामध्ये बदल झाले, त्याची फायनान्शियल सिच्युएशन बेटर झाली. म्हणजे तुम्हाला आयुष्यात बरेच लोक अशी भेटतील ते तुमच्या फायनान्शियल स्टेटसवरती, मला बरेच भेटले जे तुमच्या फायनान्शियल स्टेटससाठी तोंडावर आनंदी होतात, मागे जातात. तुमच्याकडे तुमचा एक असा मेंटर असेल माझ्या स्वरूपातला, तो तुमच्या मागे पण आणि समोर पण तुमच्या फायनान्शियल प्रोग्रेससाठी आनंदी असेल कायम, आणि जास्तीत जास्त तुम्ही प्रोग्रेस करावी अशी इच्छा व्यक्त करत असेल. जे तुमच्या समोर असो किंवा तुमच्या मागे असो, पण कोणासाठी? जे ऑफकोर्स मनापासून करतात ते त्यांच्यासाठी. त्यांचंच होईल, आणि बाकीच्यांनी फक्त स्वप्न बघून किंवा इच्छा व्यक्त करून काय होणार नाही. ठीक आहे. रिमेंबर दिस. आपण या ठिकाणी इथे थांबूया. या 4 डायग्रामचा तुम्ही प्रॅक्टिस करा, शोधण्याचा प्रयत्न करा. आणि मी तुम्हाला टास्क काय दिलं हे मी बेरीज साठी काढलं, तुम्हाला बुलिशसाठी अशाच ट्रेडिंग व्ह्यू मध्येच काढायच्यात. कोणी काढू शकतो ट्रेडिंग व्ह्यू मध्ये, त्यासाठी काही सबस्क्रिप्शन असणं मॅन्डेटरी नाहीये. तुम्ही बुलिशचा काढा. हे मी बेरिश टू बुलिश केले, तुम्ही बुलिश टू बेरिशचा काढा चॉर्चचा. बरोबर. हे चॉर्च कसं आहे, बेरिश मार्केट बुलिश मध्ये गेलं त्याच्यासाठी आहे. सेम सिनारिओ सगळं तुमच्या समोर आहे, फक्त तुम्हाला त्याला 180 डिग्री चेंज करायचंय, बस, बाकी काहीच नाही करायचं. तर ते तुम्हाला करायचंय. करा, काढा, सेंड करा. टेलिग्राम वरती सेंड करा, तुमच्या स्टुडंट मॅपिंगच्या इथे सेंड करा, आणि व्हॉट्सअप वरती पण मला पर्सनली सेंड करा प्रत्येकाने.
ठीक आहे. कोणाचं काय चुकलं वगैरे आपण ते उद्या करेक्ट करूया. थांबूया आपण आज इथे. थँक्यू सो मच. वैशाली मॅडम तुम्ही खूप लेट, वृषाली मॅडम तुम्ही आज खूप लेट जॉईन झाला. बरेच जण खूप लेट जॉईन झाले. असो, मी सांगितलंय की अटेंडन्स खूप कमी होती आणि ते टाळण्यासाठी मी रेकॉर्डिंग शेअर करणार नाहीये, मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आजच्या दिवसाची केली तर मी करेल, अदरवाईज मी रेकॉर्डिंग शेअर करणं बंद करणार आहे मित्रांनो. कारण रेकॉर्डिंगच्या भरोश्यावरती बसून बॅच मध्ये उपस्थित राहणाऱ्यांची संख्या खूप कमी होत चालली आहे. बॅच मध्ये लाईव्ह उपस्थित राहून शिकणार, मग नंतर रेकॉर्डिंग प्रॅक्टिससाठी बघणार, हे हे तुम्ही करावं असं मला वाटतं. ठीक आहे. चलो, थँक्यू सो मच. बाय बाय. भेटूया उद्या 7:30 वाजता. थँक्यू.